नमस्कार सर्वांचे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत। पहा, बनावट पोलीस भरती पोर्टलचा पर्दाफाश। उमेदवारांनी कोणतीही माहिती भरू नये, महा-आय-टीचे स्पष्टीकरण। तर मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी एक दिवस उशीर झालेला आहे, परंतु हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी इच्छा होती, म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे। तर पेपरमध्ये बातमी आलेली आहे पाही, आणि वेबसाईट सुरू होती, पोलीस भरती डेट सुरू झाली म्हणून 24-25ची भरती सुरू आहे म्हणून, आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये माहिती भरा म्हणून, तसेच परीक्षा फीस शुल्क भरा म्हणून हे पूर्ण फॉर्मॅट त्यांनी सुरू केला होता। पहा, तर याच्यामध्ये पुणे सायबर सेलकडून महा-आय-टी नावावर सुरू असलेल्या बनावट वेबसाईटची चौकशी केली आहे। पहा, कोणत्याही अनधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमची माहिती भरू नका। जागा भरती निघाल्याच्या नंतर पुरेपूर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी वेळ दिलेला असेल, त्याच्यातच तुम्ही तुमचा फॉर्म भरा। पहा, तर आता आपण पाहूयात बनावट जे वेबसाईट सुरू होती त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलं होतं ते पाहणार आहोत। पहा, तर हे पहा, नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईला आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने एक बनावट महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टल उघडकीस आले आहे। ज्या पोर्टलची लिंक ही लिंक आहे, त्याची वाटलंच तर नमूद करून ठेवा। हे पोर्टल सध्या चर्चेत आहे। हे पोर्टल पोलीस भरती प्रक्रिया 2024-25साठी अर्ज स्वीकारत असल्याचा दावा करत होते, मात्र आमच्या पडताळणीमध्ये ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे। या बनावट पोर्टलमुळे अनेक इच्छुक आणि तयारी करणारे उमेदवार संभ्रमात पडले होते, मात्र सत्य बाहेर आले। सत्य बाहेर आणण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने थेट महा-आय-टी आणि पुणे सायबर सेलशी संपर्क साधून याबाबतची माहिती घेतली, ज्यात धक्कादायक खुलासे झाले आहेत। पुणे सायबर सेलचा इशारा: आम्ही या बनावट पोर्टलची नोंद घेतली आहे आणि यामागे कोण आहे याचा तपास सुरू करण्यात आला आहे। ही एक प्रकारची फिशिंग किंवा माहिती चोरण्याचा प्रयत्न असू शकतो। उमेदवारांनी अशा ठिकाणी वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक किंवा बँक डिटेल्स भरू नयेत। माहिती दिल्यास आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे। केवळ अधिकृत सरकारी वेबसाईट्स आणि पोलीस विभागाच्या सूचनांवरच विश्वास ठेवावा। हे पहा, हे अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे। पहा, ही पहा, तुम्हाला जर स्क्रीनवरती दिसत असेल तर मी तुम्हाला झूम करून दाखवते। ही पहा, ही असं ओपन केल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टल आपले स्वागत आहे। पहा, हे इथं तुम्हाला तुमचं पूर्ण ईमेल, परत इथं तुमचा पासवर्ड हे सर्व मागत होतं। पहा, आणि अशा प्रकारे तुम्हाला हे एक प्रकारचं फसवण्याचं काम करत होतं। पहा, मग महा-आय-टी यांचा स्पष्ट नकार पहा, यांनी काय म्हणलंय: सदर पोर्टल हे आमचे नाही, हे पूर्णपणे बनावट आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रिया सुरू करावी असा कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही। सर्व उमेदवारांनी अशा कोणत्याही बनावट माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करावी। नेहमीप्रमाणे पोलीस भरती प्रक्रिया ही महा-आय-टी कडूनच राबवली जाते, परंतु सध्या तरी कोणताच अधिकृत प्रस्ताव आलेला नाही आणि टेस्टिंग स्वरूपात पोलीस भरतीचे कोणतेच पोर्टलवर आमच्याकडून काम सुरू झालेले नाही। पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट आहे। पहा, इथं वाटलंच तर ही तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये नमूद करून ठेवू शकतात। पहा, स्क्रीनशॉट काढून। तसेच पुढे आहे पहा, निष्कर्ष आणि उमेदवारांना आव्हान। तर या वर्तमानपत्रामध्ये काय आव्हान केलंय: या बनावट पोर्टलच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना फसवण्याचा डाव उघड झाला आहे। सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी केवळ महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईट्स आणि नामवंत वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरच विश्वास ठेवावा। महा-आय-टी आणि पुणे सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार सध्या पोलीस भरती 2024-25 सुरू झालेली नाही। या बनावट पोर्टल्सपासून दूर राहून कोणत्याही प्रकारची माहिती भरू नये आणि फसवणूक झाल्यास त्वरित सायबर सेलकडे तक्रार नोंदवावी। वर्तमान निर्णय पहा, कोणतं साप्ताहिक वर्तमान निर्णय या पेपरमध्ये ही बातमी आलेली आहे। पहा, तर अशा पद्धतीने
हे फसवणूक करणारी वेबसाईट होती पहा, पोलीस भरती. तर अशा पद्धतीची ही माहिती आहे, जाहिरात आहे आणि पेपरमध्ये आलेला आहे पहा. तर कोणत्याही फेक वेबसाईटवर जाऊन तुमची माहिती भरू नका पहा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.